दिलंच ना. अनेक लोक, गोपीनाथ मुंडेची मुलगी पंकजा मुंडे, हे तुमचं काय? हे चालतं. विखेचा मुलगा विखे चालू आहे, हे चालतं. राजनाथ सिंहचा मुलगा चालतो, जसवंत सिंहचा मुलगा चालतो. आणि म्हणून मला असं वाटतं आम्हाला पुत्रमोह शिकवू नये. मोठा पराभव होईल त्यांचा. म्हणजे त्यांचा जो जोगेश्वरी आहे ना, तिथंच लाख भरमताची लीड अमोल कीर्तीकर घेतील हे तुम्हाला 100% नाव. विशेष म्हणजे त्यांच्या नावाला भाजप आणि मनसेचाही विरोध होता, तरीही त्यांना दिली गेली असं. जे लोक ईडी सीबीआयच्या दबावाखाली इकडे तिकडे जातात त्यांचं कोणी वाली नसतं. मर्दानगीनं लढण्याची आवश्यकता असते. रवींद्र वायकरांनी शस्त्र खाली ठेवून दिलेले, प्रेशर खाली, उमेदवारी पण घेतलेली आहे. इच्छा असेल नसेल मला नाही वाटत त्यांची इच्छा असेल, तर त्यांना बळजबरी उमेदवार म्हणून उभं केलं असेल. त्यांचा पराभव अटळ आहे. कोणी काम करो, ताकदीनं काम करा. मी तो म्हणतो भारतीय जनता पार्टी मनसेन त्यांचं, तरी शिवसेना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली मोठ्या फरकाने लाखभर तर त्यांच्या मतदारसंघात आघाडी शिवसेनेला मिळेल. तुम्हाला न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान असं म्हणतात की तुम्ही पुत्रमोहपोटी आणि अति महत्वाकांक्षांमुळे युती तोडली. 2014ला कोणी तोडली होती युती? कोणता पुत्रमोह होता? कोणती महत्वाकांक्षा होती 2014ला? तुम्हाला तर वाटत होतं मोदी लाट आहे, आता शिवसेना प्रमुख नाही, शिवसेना संपवा. पण एकट्या उद्धवजींच्या बळावर सुद्धा त्यास 65 जागा उद्धवजींनी निवडून आणल्या होत्या. आणि आता हे सत्ता काय तुम्हालाच पाहिजे, आम्हाला नाही पाहिजे का? सत्ता काय तुमच्यासाठी निर्माण झाली, आमच्यासाठी नाही का? आणि म्हणून मला असं वाटतं पुत्रमोह वगैरे तुमचे अनेक नेत्यांचे नाव सांगेल मी. कालच पुत्रमोह तुम्ही बघितला, देवगौडाचा पुत्रमोह, त्याच्या प्रचार तुम्ही गेले होते 14 आता 2-4 दिवसापूर्वी. देवेगौडा देशाचे माजी पंतप्रधान, त्यांचा पुत्रमोह जरा बघा. त्यांचा मुलगा, त्यांचा नातू, त्यांचा पुतण्या, हे काय यांच्या प्रचार तुम्ही जाता, त्यांच्या काय व्हिडिओ बाहेर आले जरा बघा. फक्त स्वतःकडे आरसा, जरा स्वतःच्या आरशात स्वतः बघा. अमित शहाचा पोरगा जय शहा कशासाठी क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष? तो काय क्रिकेटर आहे का? बॅट घेतली कधी हातात? चेंडू घेतला कधी हातात? ते काय क्रिकेट बोर्डाचा चेअरमन? जरा सांगा. आपण या सगळ्या गोष्टी आहे. आमचे इथे रावसाहेब दानवेचे मूळ संतोष दानवे काय मोठं राजकारणी होतं का? दिलंच ना. अनेक लोक, गोपीनाथ मुंडेची मुलगी पंकजा मुंडे, हे तुमचं काय? हे चालतं. विखेचा मुलगा विखे चालू आहे, हे चालतं. राजनाथ सिंहचा मुलगा चालतो, जसवंत सिंहचा मुलगा चालतो. आणि म्हणून मला असं वाटतं आम्हाला पुत्रमोह शिकवू नये. कित्येक लोकांचे, आता आमच्या इथं पुणकरांचा मुलगा उमेदवार आहे, उमेदवार आमदार होता. ते दुसरे कोण मला वाटतं धोत्रे, त्यांचा मुलगा आहे. काय काम होतं त्याचं? त्याला उमेदवार दिलीच ना तुम्ही. कारण पुत्रमोह शिवसेनेला शिकवण्याची गरज नाही. शिवसेना एक विचारानं चालणारी, प्रबोधनकारांचा विचार, शिवसेना प्रमुखाचा एक ज्वलंत विचार, धगधगता विचार घेऊन चालणारी शिवसेना. अशी कोणत्या मोहाला जर बळी पडली असती ना, तर शिवसेनेने सत्ता सोडलीच नसती, काही कॉम्प्रोमाइज केलं असतं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.